अंगारकीला चंद्रदर्शन केल्यानं नेमकं काय घडतं? आता तुम्ही म्हणाल, फक्त एकदा चंद्र पाहिला तर खरंच आयुष्यात बदल होऊ शकतो का? की हे सगळं फक्त श्रद्धा आहे? लोक म्हणतात या दिवशी चंद्रदर्शन केल्यानं संकट कमी होतात, मन शांत होतं आणि इच्छा सुद्धा पूर्ण होतात. पण यामागचं खरं रहस्य काय आहे? चला जाणून घेऊया. असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यानं मंगळ दोष शांत होतो, अडथळे दूर होतात आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होण्यास मार्ग मोकळे होतात. आता अंगारकी म्हणजे काय? तर अंगारक म्हणजे मंगळ. पुराणात कथा आहे की मंगळ देवाने गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. त्यावर प्रसन्न होऊन बाप्पाने वर दिला की तुझ्या नावानं म्हणजे मंगळवारी येणारी चतुर्थी ही अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी जो चंद्रदर्शन घेईल त्याला वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळेल. आता विज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर चंद्राच्या स्थितीचा आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवर आणि विशेषतः मानवी मनावर सूक्ष्म परिणाम होत असल्याचं मानलं जातं. जसं समुद्रात भरती ओहोटी निर्माण होते तसंच आपल्या शरीरात आणि मनातही काही बदल जाणवू शकतात. चंद्रदर्शनाच्या वेळी मन अधिक शांत, एकाग्र आणि संवेदनशील होतं आणि कदाचित याच कारणामुळे प्रार्थना, जप आणि सकारात्मक विचार अधिक प्रभावी ठरू शकतात. म्हणूनच अंगारकी चतुर्थी ही फक्त उपासना किंवा व्रत नाही, तर श्रद्धा आणि विज्ञान यांचा एक अनोखा संगम आहे असं सांगितलं जातं. या दिवशी योग्य पद्धतीनं पूजा, चंद्रदर्शन आणि मनापासून केलेली प्रार्थना आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडवू शकतात. कदाचित तुम्ही विचारही केला नसेल इतके बदल आपल्या आयुष्यात घडू शकतात. आता प्रश्न असा आहे की या दिवशी नेमकं काय करायचं? तर सर्वात आधी सकाळी उठून शक्य असेल तर उपवास ठेवा. मनात एकच भावना ठेवा, आजचा दिवस खास आहे. दिवसभर गणपती बाप्पाचं नाव घ्या. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करा. हा अगदी साधा सोपा मंत्र आहे. सायंकाळी चंद्रदर्शनाची वेळ आली की शांतपणे बाहेर जा आणि चंद्राकडे पहा. त्या क्षणी घाई करू नका. 2 मिनिटं डोळे बंद करून आपली इच्छा मनात बोला आणि मग चंद्राला अर्घ्य द्या. एका तांब्यात पाणी घेऊन त्यात अक्षता टाकून हे पाणी चंद्राला अर्घ्य म्हणून अर्पण करावं. आणि एक महत्वाची गोष्ट, त्यावेळी नकारात्मक विचार अजिबात ठेवू नये, कारण आपण जसं विचार करतो तसंच आपल्या आयुष्यात घडत असतं असं मानलं जातं. अनेक लोकांचा अनुभव आहे की अंगारकी चतुर्थीला मनापासून केलेली प्रार्थना लवकर फळ देते. त्यामुळे हा दिवस फक्त पूजा करण्याचा नाही, तर स्वतःला शांत करण्याचा आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेण्याचा आहे. म्हणूनच हा छोटासा उपाय नक्की करून पहा. कदाचित तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले बदल नक्कीच घडायला सुरुवात होईल. आता अंगारकी चतुर्थीची एक कथा आहे. असं म्हणतात की खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब पण खूप श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिचं आयुष्य सततच्या अडचणींनी भरलेलं होतं. घरात